ड्रेसच्या बाहीचा उपयोग बघून तुम्ही चकित होणार आहात। तर अशा बाह्या ज्या असतात ड्रेसच्या त्या कधी कधी पुरत नाहीत किंवा आपल्याला लावायच्या नसतात, तर ह्या बाह्या अशाच पडून असतात। तर ह्या बाहीचा आपण खूप सुंदर असा उपयोग करणार आहोत। त्याची प्रिंट खूप छान होती म्हणून मी याचा उपयोग करत आहे। तर 10.5 बाय 11.5 इंचाची मी शॉपिंग बॅग घेतलेली आहे। शॉपिंग बॅग तुम्ही कोणतीही वापरू शकता। त्यानंतर स्लीव्जवरती अशा पद्धतीने ठेवायची आहे शॉपिंग बॅग आणि सगळ्या बाजूने आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि आतमध्ये सुद्धा शिवून घ्यायचं आहे, म्हणजे हा पीस फिल करून घ्यायचा आहे। आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे स्लीव्जचा तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। तर असा एक सिंगल पीस आपल्याला मिळतो। त्यानंतर आपल्याला इथे ज्या साईडने आपल्याला 10.5 इंच आहे त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे। तर 10.5 बाय 11.5 इंचाचा आपला हा पीस झालेला आहे। ज्या साईडने 10.5 इंच आहे त्या साईडने असं फोल्ड करायचा आणि बंद बाजूपासून इथे व्यवस्थित असं पिनअप करून घ्यायचं आणि आपल्याला इथे बंद बाजूपासून आपल्याला इथे मेजरमेंट्स टाकायचे आहेत। तर 1.5 इंचावरती आपल्याला इथे मार्क करायचा आहे। 1.5 इंचावरती अशा पद्धतीने आपल्याला आकार जो आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे, गोल आकार। तर छान असा आकार इथे असा ड्रॉ करायचा आहे। त्यानंतर हा आकार जो आहे तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे पिनअप काढून घ्यायचा आहे। पिनअप काढल्यानंतर आपल्याला इथे याला एक झिप लावायची आहे। तर झिपचा फक्त आपल्याला एक भाग लागणार आहे आणि झिपची जी लांबी आहे ती मी 31.5 इंच घेतलेली आहे, म्हणजे गोल आकार जेवढा आहे आपला तेवढे मी इथे मेजरमेंट्स करून घेतलेले आहे। अशा पद्धतीने झिप जे आहे ते ठेवायचे आहे आणि इथे आपल्याला पिनअप करून व्यवस्थित असं सगळ्या बाजूने पिनअप करायचा आहे। झिपचा सरळ भाग जो आहे तो कपड्यावरती आहे। जिथे टर्न आहे तिथे तुम्ही छोटंसं नॉचेस देऊ शकतात, म्हणजे जिथे गोल आकार आहे तिथे व्यवस्थित झिप जे आहे ते टर्न होऊन बसेल व्यवस्थित। तर अशा पद्धतीने पूर्ण बाजूला पिनअप करून घेणार आणि मग आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे। तर मी इथे झिप जी आहे ती शिवून घेतलेली आहे। झिपचा आपल्याला एकच भाग इथे लागणार आहे। जिथे जिथे गोल आकार आहे तिथे अशा पद्धतीने छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत आणि मग आपला हा पीस जो आहे तो व्यवस्थित असा पलटी करता येईल आपल्याला जेव्हा आपण इथे कपडा लावू तेव्हा। तर इथे सगळ्या बाजूने मी असं कट दिलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे अस्तर लागणार आहे। तर अस्तरची लांबी रुंदी सेम आहे 10.5 बाय 11.5 इंच। याला आपण आतमध्ये पॉकेट टाकणार आहोत। तर पॉकेट लावण्यासाठी मी इथे कपडा वापरणार आहे आणि याची जी लांबी आणि रुंदी आहे ते 7 बाय 11.5 इंच आहे। तर हा पीस जो आहे तो सरळ बाजू आहे, ह्या पीसची वरती आहे, आतमध्ये दोघांच्याही बाजू ज्या आहेत त्या उलट्या आहेत। तर आपल्याला हा पीस वरचा जो आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा आधी, मगच आपल्याला हा पीस जॉईन करायचा। तिन्ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत। तर तिन्ही बाजून मी शिवून घेतलेला आहे। आतमध्ये ओपन भाग आहे। त्यानंतर आपल्याला इथे छोटे छोटे पॉकेट्स तयार करायचे आहेत। तर मी 2-2 इंचावरती मार्किंग करून इथे पॉकेट्स तयार करणार। तुम्ही यापेक्षा छोटे किंवा मोठे सुद्धा पॉकेट्स इथे तयार करू शकतात। तर इथे सरळ आपल्याला असे लाईन ओढून आपल्याला ह्या लाईनच्या वरती आहे टिप मारून घ्यायची आहे सगळ्या लाईनवरती। तर मी ते सगळ्या लाईनवरती टिप मारून घेतलेले आहे। जे छोटे छोटे पॉकेट्स आपले तयार झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला यावरती हा सरळ भाग आहे, तर या सरळ भागावरती याचा सरळ भाग असा ठेवायचा। दोघांचाही सरळ भाग आतमध्ये आहे आणि जिथे झिप आहे तिथे आपल्याला शिवून घ्यायचा आहे आकाराप्रमाणे आणि जो भाग आहे ओपन तो आपल्याला शिवायचा नाही आहे। तर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। तर मी ते कट केलेला आहे। जिथून ओपन भाग आहे तिथून आतमधून कपडा जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आहे। बाहेर काढल्यानंतर आपल्याला सगळ्या बाजूने आधी टॉप स्टिच करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। तर मी ते सगळ्या बाजूने जे आहे ते असं टॉप स्टिच करून घेणार। तर इथे मी टॉप स्टिच करून घेतलेला आहे। त्यानंतर अशा पद्धतीने हा पीस फोल्ड करायचा आहे आणि इथे आपल्याला एक रनर टाकायचा आहे। तर इथे रनर टाकताना कोणताही एक भाग जो आहे तो मोठा ठेवायचा आणि दुसरा भाग जो आहे तो छोटा ठेवायचा आणि मग यामध्ये रनर टाकायचं। इझिली रनर यामध्ये जातं। त्यानंतर आतला भाग जो आहे तो तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा फोल्ड करून बनवू शकता किंवा आपण आतला भाग जो आहे तो उलटा भाग बाहेर काढणार आहोत आणि मग आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे। तर इथे छोटंसं आपल्याला कोणतीही वस्तू घ्यायची आणि आतला भाग जो आहे तो व्यवस्थित असा इथे बाहेर काढून घ्यायचा आहे। तर आतला भाग व्यवस्थित बाहेर काढला आहे। त्यानंतर अशा पद्धतीने झिपचा खालचा भाग एकावरती एक ठेवायचा आणि इथे सेंटर मार्क करायचा। ह्या सेंटरवरती आपल्याला झिपचा सेंटर ठेवायचा आहे आणि इथे अशा पद्धतीने एक टिप मारून घ्यायची आधी किंवा तुम्ही लगेचच पायपिंग सुद्धा करून घ्यायची। एक्स्ट्राचा जो भाग आहे तो इथे कट करून घ्यायचा आणि इथे पायपिंग करून घ्यायची, म्हणजे लगेचच आपलं दोन्ही काम एका वेळेस होईल। त्यानंतर आपल्याला इथे बेस तयार करायचा। तर बेस तयार करण्यासाठी 1/2 बाय 1/2 इंचाचा मी 2 बॉक्स जे आहेत ते मी कॉर्नर असे मार्क करणार आहे आणि हे मार्किंग कॉर्नर जे आहेत ते आपल्याला इथे
कट करायचे तुम्ही असं सुद्धा वापरू शकता हे पाऊच, किंवा तुम्हाला बेस कट नसेल करायचं तर मी ते बेस कट करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हात जो आहे तो यामध्ये टाकायचा आणि असं फोल्ड करून घ्यायचा आणि दोन्ही बाजू जे आहेत ते कॉर्नर आपल्याला असे स्टिच करून घ्यायचे आहेत। तर दोन्ही बाजूंनी मी शिवून घेतलेला बेस व्यवस्थित असा शिवून घेतलेला। त्यानंतर आतला भाग जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर काढायचा। याचा आकार खूप सुंदर दिसतो आणि हे उभं सुद्धा राहतं आपण सामान ठेवल्यानंतर। तर इथे आपण छोटे छोटे पॉकेट्स तयार केलेले आहेत आतमध्ये, तिथे तुम्ही मेकअप ब्रश ठेवू शकतात आणि खूप छान आहे, पॉकेट फ्रेंडली आहे, तुम्ही पर्समध्ये सुद्धा टाकून ठेवू शकतात। हे बनवायला खूप सोपं आहे, इझी आहे। तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर याची जी लांबी आहे ती 10.5 इंच तयार झालेली आहे, म्हणजे तुम्हाला मेकअपचं सामान सुद्धा मी टाकून दाखवते। आता जिथे आपण आज छोटे छोटे पॉकेट्स तयार केले तिथे तुम्ही मेकअप ब्रश ठेवू शकतात। तर यामध्ये तुम्ही पावडरचा डबा ठेवू शकता छोटावाला, लिपस्टिक्स ठेवू शकतात, तुमचे क्रीम्स ठेवू शकतात। आपण हे पॉकेट्स बनवल्यामुळे आपल्याला ज्या वस्तू आपल्याला पाहिजे असतात ते लवकर मिळतात आणि याचं ओपनिंग जे आहे ते वाईड ओपनिंग आहे, त्यामुळे आपल्याला पटकन दिसतं आपण यामध्ये काय काय ठेवलेलं आहे ते। आणि इथे अशा पद्धतीचे जर तुम्ही ऑर्गनायझर वापरले तर तुमचा मेकअप सुद्धा लवकर होईल। आणि तुम्हाला हे ऑर्गनायझर कसं वाटलं मेकअप बॉक्सचं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।